हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. या वेळेत टाईम किती झालेले मी बघितलेलं नाही आहे, पण आज कामं खूप जास्त आहेत. आज दिवसभर कामं माझी आवरली नव्हती. म्हणजे भाज्या वगैरे निवडणं, किराणा भरून ठेवणं, ही पण सगळी कामं मला करायची होती आणि वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या काल, ते पण मी काढून ठेवल्या. आणि भाज्या निवडून तर खूप सारा कचरा झालेला आहे आणि जे जाळीचं टोपलं आहे ते पण मी तिकडच्या रूममध्ये ठेवलं. म्हणजे भाज्या निवडण्याचं काम झालेलं आहे. सगळ्या भाज्या निवडून फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवलेले, म्हणजे आता 4-8 दिवस तरी मी निवांत. आणि जेही कचरा झालेला होता सगळं मी डस्टबिनमध्ये भरलेलं आहे. किचन काउंटर एक वेळा मी स्वच्छ करून घेते. आणि ही कामं आवरतच होते. तेवढ्यात जिथं मी ब्लाऊज शिवायला दिलेला आहे त्या ताईंचा फोन आला की ब्लाऊज शिवून झालेला आहे, येऊन घेऊन जावा. तर आता अगोदर मी दिनेशला पाठवायची जसं त्यांचा फोन यायचा, पण आता माझ्याकडे ते पण ऑप्शन नाही. दिनेश गेल्यापासून सगळी कामं अशी झालीत ना, म्हणजे तुम्ही म्हणतही होता की दिनेशच्या पप्पांची खूप धावपळ होत आहे ताई. तर हो, खूप धावपळ होते. घराकडे बघायचे, काही लागलेलं आणूनही द्यायचं आहे, गॅरेजकडे बघायचं आहे. खूप धावपळ होत आहे त्यांची आणि मला पण परेशानी होतच आहे. काही वस्तू लागल्या की दिनेशला फोन करायची आणि तो घेऊन पण यायचा. पण आता असं झालेलं नाही की सगळी लिस्ट बनवून देते मी यांना आणि जसं वेळ भेटलं तसंही घेऊन येतात. तर इकडं बघू शकता किराण्यामध्ये काय काय आणलेलं आहे. म्हणजे जितकं मी लिस्टमध्ये घालून दिलं होतं सगळं आलेलं आहे सामान. काजू, बदाम, मनुके हे सगळं सांगितलेले होते. परत साखर, पोहे, चहा पावडर, शेंगदाणे सगळं घेऊन आलेले आहेत. तर ह्या काही वस्तू मी काढलेल्या डब्यामध्ये, कारण आता डबे पण रिकामे नाहीत, म्हणून मला हे पॉकेट असेच ठेवायचे. जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं आणि मग नंतर डब्यात मी काढणार आहे. कारण आता मी पॉकेट खोललेलं नाही म्हणून मी तोपर्यंत ठेवलेलं आहे. आणि साखर डब्यात काढून घेते. तसं तरी 5 किलो साखर आहे आणि हा 2 किलोचा डब्बा आहे. तर हा डब्बा भरला आणि बाकीची साखर तसंच बांधून एका मोठ्या डब्यामध्ये मी ठेवून देते, म्हणजे जसं लागेल तसं घेता येईल. आणि इकडं पोहे मला काचेच्या भरणीत काढायचे. 2 भरण्या आहेत. एकामध्ये मी तांदूळ काढून ठेवले आणि एकामध्ये पोहे काढून ठेवलेत. आणि अगोदरची थोडीशी पोहे आहे, तिथून ती भरणी निघत पण नाही. समोरचे सगळे डबे काढल्यानंतरच ती भरणी निघणार आहे, कारण कॉर्नरमध्ये मी ठेवलेली आहे. तर आहेत थोडेसे पोहे, ते संपल्यानंतरच मी काढणार आहे. तर ही सगळी कामं आवरत होती तोपर्यंत कपडेही धुवून झालेले. तर अगोदर कपडे मी उन्हाला टाकते. आणि 2-3 दिवस झालं ऊन तर नाही, वातावरण असंच आहे. 2-3 दिवस झालं, म्हणजे एक वेळा पाऊस येऊन एखादी झड येऊन गेल्यानंतरच ह्या आभाळ जाणार आहे. कारण आता बघा शेतामध्ये राशी पडलेली आहे तुरीची वगैरे, म्हणजे तुरीची राशी होत आहे सगळ्यांच्या. आणि जेव्हा ही राशी वगैरे होतात ना, तेव्हा पाऊस येणार म्हणजे येणार. म्हणजे मी प्रत्येक वेळी बघितलेलं आहे, जसं शेतामध्ये राशी पडतात, म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो आणि पावसाचा वेट करतो की पाऊस येईल आणि पीक छान येईल, त्यावेळी पाऊस येत नाही. इतकं भयानक ऊन असतं, इतकं कडक ऊन असतं. आणि जसं राशी पडल्या की मग पाऊस यायला सुरुवात करतो. म्हणजे कुणी नुकसान व्हायचंच काम आहे हे. तर सो आता हे आपल्या हातात नाही आहे. तर कपडे सगळे उन्हाला टाकले आणि ब्लाऊज आणायला मी जात आहे. लॉक वगैरे लावलं, म्हणजे आता पटकन ब्लाऊज घेऊन येते, कारण बाबा पण येणार होते गावाकडून. तर त्यांना एक वेळा फोन लावलं, तर आणखीन ते आलेले नाही आहेत. तर म्हणलं ते येईपर्यंत ब्लाऊज घेऊन येऊया. तर ब्लाऊज आणि साडी घेऊन आलेली आहे. कसं ब्लाऊज शिवून आलेलं आहे मी आणखीन खोलूनही बघितलेलं नाही आहे. तर निवांत बघणार आहे. अगोदर मी इकडे स्वयंपाक करून घेते. तसं तर आज दिवसभर किचनमधून मी बाहेरच गेली नाही. एक झालं की आज कामं होतीच. तर सकाळी मी स्वयंपाक केला, टिफिन वगैरे भरून दिलं. आणि आता मी इकडे बनवत आहे मसाले भात. तर त्यासाठी इकडे भाज्या काढून घेतल्या आणि तांदूळ पण धुवून घेतलेले आहे. मसाले भातासाठी सगळ्या भाज्या मी चिरून घेते. तर तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. एक 10-15 मिनिट तांदूळ भिजत राहतील, तोपर्यंत भाज्या चिरून घेते. कोथिंबीर, शिमला मिरची, बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची, सगळ्या भाज्या मी चिरून घेते. आणि पटकन मी मसाले भाताला तडका देते, म्हणजे मसाले भात बनत राहील तोपर्यंत मी, म्हणजे आज लोणी पण काढायची आहे मला. साय जमलेले एक तांब्या भरलेला आहे. त्या अगोदर मी स्वयंपाक करून घेते. आता मसाले भात बनत आहे आणि बाबा मसाले भात खाणार नाहीत. म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे, बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे तेव्हापासून पतपाणी करत आहेत ते. तर आता हे काही खाणार नाही आहेत ते. जसं मी मसाले भात बनवलेला आहे, सकाळी मी भाजी बनवली पण त्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले होते, तर ते काहीच खाणार नाही. त्यांच्यासाठी मला वेगळा स्वयंपाक बनवायचा आहे. तर मला अगोदर मसाले भात बनवूया. दिनेशचे पप्पा आल्यानंतर घाई करतात, तरी सगळं बनवून मी टिफिन भरून ठेवते. मग नंतर मी मुगाची भाजी, म्हणजे आता वेगळं काही बनवेन तर त्याला शेंगदाणे वगैरे आपण टाकतो. तर मुगाची भाजी आणि भाकरी मी बनवणार आहे, कारण आता भात बनवलं भात बी खाणार नाही आणि चपाती त्यांना आवडत नाही, म्हणून भाकरी वगैरे मला बनवायची आहेत. तर इकडं मी बिनी चिरून घेतलेलं आहे. शिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं आणि बटाट्यावरची साल काढून घेतली. म्हणजे बटाट्यानं खूप दिवस झालं, तसं तर जास्त मी बटाटे यूज करत नाही, म्हणजे जास्त भाजी वगैरे किंवा काही पराठे वगैरे तितकं आवडीने दिनेशचे पप्पा खात नाहीत, म्हणून बनत नाही आहे. तर बटाटे आणून खूप दिवस झाला आणि ते ठेवल्या जागीच फ्रीजमध्ये त्याला मोड आलेले आहेत. तर ते मोड वगैरे काढून मी बटाट्याची साल काढून घेतली आणि इकडे बटाटा बारीक चिरून घेतला. कुकर ठेवलेला आहे आणि मसाला डब्यामध्ये मसाले पण संपले. तर अगोदर
अगोदर मी मसाले काढून घेतले आणि इकडं कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि 2 तेजपत्ते टाकलेले आहेत. म्हणजे आवडीप्रमाणे खडे मसाले आपण टाकू शकता. मी फक्त 2 तेजपत्ते टाकले कारण दिनेशच्या पप्पांना जास्त मसाल्यांचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे. तर नंतर मी यामध्ये लसूण टाकलं, परतून घेतलं आणि जीही भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या ते टाकले, जसं बिनी, शिमला मिरची, बटाटा हे सगळं टाकलं आणि मुठभर शेंगदाणे पण टाकले. नंतर मी टमॅटो टाकलं, परतून घेऊया. यामध्ये टाकूया आता सुखे मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे. थोडासा गरम मसाला, परतून घेऊया. मसाले थोडा वेळ मी परतून घेतलं. नंतर जे धुवलेले तांदूळ आहेत ते टाकलेले आहेत. तांदूळ फोडणीमध्ये टाकून थोडा वेळ परतून घेतलं. एकदम मस्त आणि टेस्टी मसाले भात बनून तयार होतो. तर इकडं मसाले भात बनलेलाच आहे, म्हणजे फोडणी तयार झाली ना, मसाले भात बनलाच असं समजायचं. तर इकडे तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घेतल्यानंतर पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून मी झाकून ठेवलेलं आहे. तर इकडं भात बनत राहील तोपर्यंत मी इकडं मुगाची भाजी बनवते, म्हणजे मुगाची डाळ शिजवून घेते अगोदर आणि हिरवी मिरची म्हणजे पेस्ट संपलेली आहे तर हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे मला आणि शेंगदाण्याची चटणी पण संपलेली आहे. तर शेंगदाणे ही भाजून चटणी बनवून घ्यायची आहे. तर जोपर्यंत की बाबा येतील तोपर्यंत मी सगळी कामं आवडते. म्हणजे आणखीन गावातच येते, एक वेळा फोन लावलेला होता, म्हणत होते यायला थोडासा लेट होईल, म्हणजे ते शेताकडे गेलेले आहेत आणि आता यायला लेटच करणार आहे. तर म्हणलं तोपर्यंत ही सगळी कामं आवरून घेऊया. तिकडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं, जे फायबरचं आहे. लोणी खूप लवकर येतं, यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. तर जितकी साय जमलेली होती तितकी घेतली आणि आजच्या दुधावरची साय घेतलेली आहे पूर्णपणे. पाणी टाकलेलं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी मिनटामध्ये लोणी येते, जास्त वेळ लागणार नाही. थोडा वेळी साय फिरवून घेतली मिक्सरला आणि बघू शकता लोणी आलेलं आहे छान. तर लोणी काढून घेते आणि अगोदर मी गरम करायला ठेवते, म्हणजे संग इकडं तूप पण बनेल आणि जितके भांडे झालेले होते सगळे भांडे मी घासायला घेते. तोपर्यंत खूप जास्त भांडे झाले, सगळे भांडे मचून खाली ठेवलेले आहेत. आणि आज सकाळपासूनच सगळी कामं लेटच चालत आहेत माझी. एक तर ते ब्लाऊज आणण्यासाठी तिकडे गेले, त्यामध्ये थोडासा वेळ गेला, त्यामुळे ही भांडे वगैरे राहूनच गेले. आणि बाबा येणार आहेत म्हणून मला आता परत स्वयंपाक बनवायचा आहे आणि लोणी पण काढायचं घेतलं मी. तर म्हणलं जितके भांडे व्हायचे सगळे एकदाच होऊ दे, सगळे एकत्रच घासायला घेणार आहे. तर इकडं लोणी बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट निघालेले आहे. असे गोल गोल उंडे बनवून काढले, म्हणजे जास्त ताक येत नाही यामध्ये. तर सगळं लोणी मी पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे, म्हणजे जे हे आंबटपणा वगैरे आहे सगळा निघून गेलेला आहे. आणि इकडं मसाले भात पण बनलेला आहे, म्हणजे खूप छान वास येत आहे पूर्ण घरामध्ये भाताचा. आणि इकडे मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आता हे जे मिक्सरचं भांडं आहे ना, थंड पाण्यानंतर व्यवस्थित निघणार नाही, त्याचा चिकटपणा जाणार नाही. तर थोडंसं गरम पाणी आणि जे भांड्याचं लिक्विड आहे ते टाकून मी एक वेळा मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे सगळा चिकटपणा निघून जातो. आणि जितके भांडे झाले होते टोपल्यात जमा केलेली सगळी मी इकडं किचनवर ठेवलेले आहेत आणि अगोदर भांडी घासून घेते मी. तोपर्यंत हे लोणी पण गरम करायला ठेवते, म्हणजे निवांत तूप बनत राहील. आणि पाणी गरम करून घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं भांड्याचं आणि हे गरम पाणी टाकून मी मिक्सरला एक वेळा फिरवून घेते, म्हणजे सगळा चिकटपणा निघून जाईल, एकदम स्वच्छ होतं हे भांडं. म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे भांडं हे क्लीन करण्याची, कारण आपण असंच घासायला गेलं घासणीने वगैरे तर जी डिझाईन बनलेली असेल ना त्याची पाती तिथंच खूप जास्त लोणी चिटकून बसलेलं असतं, ते निघणार नाही व्यवस्थित. हे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत, यामध्येच आपल्याला जास्त वेळ जातो. अशा प्रकारे जास्त वेळही लागणार नाही आणि हे पण स्वच्छ होतं. तर इकडं थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं मी हे. तर बघू शकता हे भांडं एकदम स्वच्छ निघालेलं आहे. तर धुवून घेते एक वेळा थंड पाण्यानं आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून मी जागेत ठेवून देते, कारण अशी भांडी या भांड्यामध्ये मिक्स केलं ना ते खराब होतात, म्हणजे फुटून जातात. म्हणून अगोदर मी साईडला ठेवलं धुवून आणि सगळी भांडी अगोदर मी धुवून घेते, खरकटं काढून घेते आणि मग घासायला घेते. तर आज ना किचनमधल्या छोट्या छोट्या कामामध्येच आज पूर्ण दिवस गेला, म्हणजे आज पूर्ण दिवस खूप बिझी गेला. तर सगळी भांडी घासून झाली, आता थोड्या वेळात बाबा पण येतील आणि मला स्वयंपाकही करायचा आहे. म्हणजे आज ना दुपारी तिबारी कामं असं झाली, म्हणजे सकाळी मी स्वयंपाक बनवला, परत इकडं मसाले भात बनवला, परत भाजी भाकरी हे पण मला बनवायचं होतं. आणि एक डब्बा आहे इकडं बघू शकता, हे मोठ्या आकाराचा, त्याचं टोपणच व्यवस्थित बसत नाही आणि ते मी तसंच ठेवून दिलेलं होतं, म्हणजे यूजमध्येच येत नाही आहे ते. तर म्हटलं टोपण नाही बसलं तरी पण चालतं, काही भाज्या वगैरे निवडून ठेवण्यासाठी ठीक आहे, म्हणून ते डब्बाही काढून घेतला. म्हणजे तिकडच्या रूममध्ये मी वरती ठेवलेलं होतं आणि ठेवल्या ते चिकट झालेलं आहे, म्हणजे कुठलेही भांडी यूज करत नसलो ना ठेवल्याच खराब होतात ते. तर ते घेतलं, सगळी भांडी मी घासून घेतलेली आहेत. म्हणजे मी विचार केला की भांड्याच्या दुकानामध्ये देऊया, म्हणजे त्याच्या टोपणाला कसं तरी ठोकून बडवून नीट व्यवस्थित करतील, कारण ते काय प्रॉब्लेम झाले समजत नाही, त्याचं टोपण बसत तर नाही, तरी त्या डब्यातच जात आहे असं होत आहे. आणि हा डब्बा आईनं दिलेला होता मला, एक ताई म्हणत होत्या, म्हणजे धोंड्याच्या महिन्यात दिलेला आहे मला, आता परत धोंड्याचा महिना आला आणि ते डब्बा मी ठेवूनच दिलेला आहे, काहीच उपयोगाला येत नाही, कारण त्याचं जे टोपण आहे ते व्यवस्थित बसत नाही त्यामुळे. तर इकडे सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि इकडं लोणी पण आता कडत आहे. आणि हे जे डब्बा आहे मिक्सरचा
ते अगोदर मी पुसून जागेवर ठेवून देते, म्हणजे पडाधडी होत नाही आणि फुटाफुटी होत नाही, नाहीतरी खूप भीती वाटते अशा भांड्यांची. सगळं जागेत ठेवलं आणि कमी गॅसवरती निवांत तूप बनत आहे तिकडं, तोपर्यंत मी फरशी पुसून घेते. तर अगोदर टी टेबल पुसलेला आहे. तसं तर हे टी टेबल दिवसातनं 3-4 वेळा मी पुसत असते. खूप धूळ येत असते, कुठून येते काय माहिती, पण खूप धूळ येत असते हवेसोबत आणि सगळीकडे ते धूळ 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 दिसत असतं. तर अगोदर मी सगळं हे पुसून घेतलेलं आहे. नाही हो, आज फर्निचर किंवा सोफे मी काही पुसलेलं नाही आहे, फक्त टी टेबल पुसलं आणि फरशी मी पुसून घेत आहे. कारण आज ना माझी खूपच धावपळ झाली. तर असू दे म्हणलं, आज एक दिवस असू दे, उद्या मी परत पुसून घेणार आहे. कारण आजकाल ना एक दिवसही गॅप झाला की मग असं वाटतं की किती दिवसापासून मी ते पुसलेलंच नाही, इतकी धूळ दिसते त्यावरती. तर झालेलं आहे पुसून. आता कॅनमधलं पाणी पण संपलेलं होतं, तर पाणी काढायचं आहे, पण त्या अगोदर मी कॅन धुवून घेते. म्हणजे तसं तर रात्री संपलेलं होतं, पण कॅन धुवायचं होतं म्हणून पाणी मी काढलेलं नाही आहे. तर अगोदर मी कॅन धुवून घेतलं आणि आता या कॅनमध्ये फिल्टरचं पाणी ओतते आणि तिकडे मी पितळीचा हंडा पण ठेवलेले आहेत. पितळ म्हणता का तांब, मी कन्फ्यूज होते थोडंसं इथं, म्हणजे समजत नाही पितळ कशाला म्हणतात आणि तांब कशाला म्हणतात. भरपूर वेळा तुम्ही पण सांगितलेलं आहे, तरी पण मला थोडंसं इथं कन्फ्युजन होतंच. तर इकडे कॅन धुवून घेतलं आणि पाणी मी ओतलेलं आहे कॅनमध्ये. आणि यामध्ये पूर्ण पाणी येत नाही, दिसायला तरी तेच कॅन मोठं दिसतं, पण यामधलं त्यामध्ये पाणी पूर्ण येत नाही, थोडंसं राहिलेलं आहे. आणि जे राहिलेलं पाणी असतं मी ह्या तांब्याच्या हंड्यामध्ये ओतून ठेवते. आणि हे ठीक पण आहे. तसं तर या हंड्यातलं पाणी दररोज प्यायचं असं म्हणतात, म्हणजे रात्री ओतून ठेवायचं आणि दिवसभर प्यायचं, ते चांगलं असतं. आणि ह्याचा दुसरा फायदा हे होत आहे, म्हणजे मी अगोदर बोरचं पाणी भरत होते आणि स्वयंपाकासाठी किंवा पूजेसाठी पाणी घ्यायचे. त्यानं काय व्हायचं, खूप जास्त पाणी त्यावरती पडायचं आणि ते हांडा ना खूप असा हिरवा व्हायचा, म्हणजे पाण्याचे डाग पडत होते. पण जेव्हापासून मी ते हांडा बाहेर नेऊन ठेवला आणि फिल्टरचं पाणीच होते त्यामध्ये, तेव्हापासून 8 दिवसाला एक वेळा मी ते हांडा क्लीन करते भैया पावडरनं, चमक बनवून राहते. हे दुसरा फायदा झालेला आहे. तर पाणी वगैरे भरून झालं, फरशी पुसून झाली, सगळी बाहेरची कामं आवरलेली आहेत आणि अगोदर मी इकडं ताक बनवून घेते. तर जे लोणी काढलेलं ताक राहिलेलं होतं ते पण घेतलं, त्यामध्ये जे दही होतं ते टाकलं आणि हलवून घेतलेलं आहे. तिकडं ताक बनलेलं आहे मस्त, बाटलीत भरून ठेवलं, म्हणजे आता टिफिनसोबत देण्यासाठी. आणि जे तांब्यात थोडंसं ताक राहिलेलं होतं ते मी प्यायला घेतलेलं. ताक मला खूप आवडतं आणि दुपारी 1 ग्लास ताक पिणं चांगलं पण असतं. तर ताक पिऊन झालेलं आहे. आता मी बघत आहे भात कसं बनलेलं आहे. तर बघू शकता मस्त असा मसाले भात बनलेला आहे. पण एक होतं ना यामध्ये मसाले सगळे एका साईडला होतात, तर छान मी मिक्स करून घेतलं आणि इकडे टिफिन भरत आहे. मसाले भात, भाजी, आज एकाच प्रकारची भाजी बनलेली, वरण वगैरे मी नाही बनवलं. त्यामुळे मी काय केलं, एका डब्यामध्ये शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे अर्धी वाटी आणि यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं दही. याला ना जिरं मोहरीचा तडका दिला, यामध्ये थोडंसं कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकली ना, खूप छान हे बनतं. वेगळी भाजी बनवण्याची गरजच पडत नाही आणि प्रत्येक वेळी मी बनवते असते, पण आज मी फक्त शेंगदाण्याची चटणी आणि दही मिक्स करून दिलेलं आहे आणि दोडक्याची भाजी पण आहे. तर टिफिन भरलं, भाकर पण एका कपड्यामध्ये रॅप करून दिलेली आहे, ताक दिलेले, पिशवी भरून ठेवलेली आहे, म्हणजे टिफिन भरून झालं. आता मुगाची भाजी हे सगळं मला बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आज दिवस किती बिझी गेलेला आहे. आणि इकडे वाटाण्याच्या शेंगा पण मी खाण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर शेंगा खाऊन झाला, आज निवांत बसून खाणंही झालेलं नाही आहे, म्हणजे धावपळ सुरू आहे सकाळपासून. तर असं इकडे मी ठेवलेला आहे तवा गरम होण्यासाठी आणि अगोदर मी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेते. तर डब्यामध्ये जे थोडेफार शेंगदाणे होते ते अगोदर घेतले आणि जे पॉकेट आणलेलं आहे ते मी खोललं आणि डब्यामध्ये भरून ठेवलेले आणि जे उरलेले होते ते मी भाजायला घेतलेले आहेत. म्हणजे आता ह्या शेंगदाण्याची चटणी बनणार. तर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेते चटणीसाठी, चटणी खूप छान आणि टेस्टी बनते. आणि तूप इकडं बनवून तयार झालेलं आहे. तर अगोदर मी तूप शोधून घेतलं. तर बघू शकता इकडं 8 दिवसाच्या साईज इतकं तूप बनलेलं आहे. ही जी कढई आहे तूप कडवलेली, आता यामध्येच मी भाजी बनवणार आहे. छान अशी शेंगदाणे भाजून झाले. आता मिरच्याही भाजून घेते, म्हणजे मुगाची भाजी बनवणार ना त्यासाठी हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. आणि मसाले भात बनलेला आहे. तर मला भूक पण लागली आणि भात खूप छान झालेला होता, तर अगोदर मी जेवण करून घेतलं. मस्त मसाले भात आणि वाटाण्याच्या शेंगा. तर जेवण झालेलं आहे, माझं खाणंपिणं झालेलं आहे. आणि इकडे हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतल्या थोडंसं तेल टाकून. आणि इकडच्या बर्नरवर मुगाची डाळ शिजत ठेवलेली आहे. जोपर्यंत की डाळ शिजेल तोपर्यंत मी शेंगदाण्याची चटणी वाटून घेते. तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये शेंगदाणे टाकलेले आणि आता टाकूया मसाले, जसं की लाल मिरची पावडर, हळदी पावडर नाही, फक्त लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली
टाकलेले आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण, एक अद्रकचा तुकडा टाकला आणि हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि एकदम बारीक वाटायचं नाही, मोठं मोठं वाटायचं आहे, म्हणजे मिक्सर बंद चालू केलं ना एकदम मस्त अशी चटणी बनवून तयार होते, जसं की आपण खलबतमध्ये किंवा उकळामध्ये वाटतो ना तशाच प्रकारे. चटणी वाटून झाली आणि चटणी डब्यात भरून ठेवली मी संग आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आहे मी वाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे केलं ना जास्त भांडे होणार नाही. इकडे बघू शकता मस्त अशी हिरवी मिरचीची पेस्ट बनलेली आहे. म्हणजे ठेसा बनवायचा असला ना त्यामध्ये थोडंसं जिरं, मीठ आणि अद्रक लसूण टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. मस्त असा ठेसा बनून तयार होतो. पण मला आज ठेसा बनवायचा नाही आहे, भाजीला टाकण्यासाठी पेस्ट मी बनवून घेतली. तर इकडं तोपर्यंत मुगाची डाळ शिजलेली आहे, म्हणजे पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही, अर्धवट मुगाची डाळ शिजली. आणि जी तूप कडवलेली कढई होती यामध्येच मी तडका दिली थोडंसं लसूण टाकून. तर भाजी बनवतच होते तोपर्यंत बाबा आलेले आहेत आणि पाय धुवत आहेत. म्हणजे माहीतच झालं नाही मी किचनमध्ये होते, येऊन आपलं पाय धुवत आहे. मी कशाचा आवाज येत आहे मी बाहेर गेले तेव्हा बघितलं की बाबा पण पाय धुवत होते आणि ढाळी पण घेऊन आलेले आहेत. तसं तर काल यांच्या मित्राने ढाळी दिलेली होती आणि आज बाबा घेऊन आलेले आहेत. तर ढाळी मी नंतर खायला घेणार आहे. अगोदर बाबांना टावेल वगैरे दिलं आणि थोडा वेळ मी बोलत बसलेली होते. आणि तुम्ही म्हणता ना की ताई बाबांची तब्येत आता कशी आहे, आई कशी आहे, तर खूप छान आणि काळजीपूर्वक तुमचे कमेंट येतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. तर बाबांची तब्येत आता ठीक आहे. म्हणजे जेव्हा ॲक्सिडेंट झाले होता तेव्हा तुम्ही बघितलेलं आहे कशी तब्येत होती त्यांची, पण आता ठीक आहे. पण पतपाणी चालूच आहे आणखीन. तर इकडं आता भाजी तर बनलेली आहे, मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे गरमागरम आणि बाबांना जेवायला वाढते. तर गाजराचा हलवा, गुलाबजामुन हे सगळं मी 1 तारखे दिवशी बनवलेलं. त्यामधलं अर्धं संपलेलं आहे आणि अर्धं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं. तर इकडे बाबांना जेवायला वाढलेले. तसं तर पतपाणी आहे त्यामुळे मी भात वगैरे काही दिलेलं नाही आहे. तर गुलाबजामुन, गाजराचा हलवा, लिंबूची चटणी आणि मुगाची भाजी, गरमागरम ज्वारीची भाकर आणि सोबत ताक हे बाबांचं फेवरेट आहे. म्हणजे असं साधं सिंपल जेवण बाबांना खूप आवडते. मी जे गुलाबजामुन हलवा दिलेला होता ना, बाबा म्हणत होते गोड वस्तू देऊ नको, मला तितकं गोड खावंसं वाटत नाही, जे साधं सिंपल जेवण आहे ना तेच आवडतं त्यांना. जसं की झणझणीत भाजी, भाकर आणि सोबत ताक असलं पाहिजे, बस. याच्यापेक्षा जास्त त्यांना काहीच खायची आवड नाही. गोड हे ते तेलकट अशा वस्तू अजिबात खात नाहीत बाबा. तर इकडं बाबांचं जेवण चालू आहे आणि जे ढाळे आणलेले होते ते मी खायला घेतले, पण खूप आंबट असतात ते, तर अगोदर मी धुवून घेऊन आले त्याला आणि आता ढाळे एन्जॉय करत आहे. तर तुम्ही सगळेजण कसलाही वेट करता, या सगळेजण ढाळे खायला, जेवण करायला. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी.